हे गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघत असेल, मागच्या 2-3 दिवसापासून माझे एक लहान पोराची स्टोरी असेल, त्याचं पोस्ट रील्स करायलो. खूप सारे कमेंट्स आहेत, डीएम्स आहेत, कोण आहे, कशामुळे झालं, कसं काय झालं, काय विषय. तर त्यावरच आजचा ब्लॉग आहे. आणि ब्लॉग पूर्ण बघा, कारण कदाचित हा ब्लॉग तुमच्या उपयोगीला पण येईल. कारण बघा, फॅमिली पूर्ण वन टाइम फॅमिली डेट होणं खूप मोठी गोष्ट आहे. एक सोबत सगळेजण म्हणजे डेट होणं किती एकदम वाईट असं वाटलं असेल ते त्यांच्या समोरच्यांच्या फॅमिलीना. एक सोबत 4 जण, एक सोबत टोटल 8 जण मेलेत, म्हणजे टोटल 2 फॅमिली पूर्ण डेट झालेत. मग त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा, नेमकं काय विषय आणि लोक कसे आहेत तुम्हाला त्यातलं कळेल. तर रविवारी 18 का 19 तारीख होती. रविवारी पहाटे 3 वाजता एमआयडीसी अक्कलकोट एमआयडीसीला टावेल कारखाना आहे मोठा. त्या कारखान्याच्या वरती त्यांचा घर आहे. मग विषय नेमका काय झाला, पहाटे 3 वाजता आग लागली. कारखान्याच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली, कशामुळे लागली ते अजून काय हे झालं नाही, पण आग लागली. तर विचार करा, आग लागली. मग 3 वाजता आग लागते. विषय काय होता, आई, लहान लेकरू ते, आणि त्याचे वडील आणि त्याच्या वडिलांचे आजोबा, त्या आजोबांचा कारखाना होता, तिने तिथं वर राहत होते. म्हणजे आय थिंक असंच काय तर आहे. मग ते अजून जे फॅमिली होती 4 लोक, आई, वडील, पोरगा, पोरगी, असे 4 जण होते. तिथंच त्यांनी बी वर राहत होते. त्यांनी त्यांचे वर्कर फॅमिली होती, म्हणजे खूप वर्षापासनं ते म्हणत नाही का, कामगार आणि मालकाचं एक प्रेम होतं त्यांच्यात, ते त्यामुळे त्यांनी बी तिथंच राहत होते कारखान्याच्या वरती. मग विषय असं झाला की पहाटे 3 वाजता आग लागली. आग पहाटे 3 वाजता लागली. मग जे वर्करची फॅमिली होती ना, त्यांना कळलं आग लागली म्हणून. मग काय विषय झालं, वर्करचे पोरगी आणि त्याचे वडील, ते माणूस, त्यांनी काय केले, आग लागली कळताच बाहेर यायचा प्रयत्न केले. मग जी बाई होती ते वर्करची, तिने काय केली, ते मालकाच्या फॅमिलीला उठवायला त्यांच्या रूम मध्ये गेली. एवढी, तुम्हाला काय सांगू, 10 मिनिटात एवढी मोठी आग, 1,500 ते म्हणत नाही अंश पार आग, एवढी भडकली आग अचानक. कारण कसं, टावेलचा कच्चा माल असते ना, केमिकलचा असते पूर्ण, त्यामुळे ती आग एवढी मोठी फैलली होती ना, विचार बी करायची गोष्ट नाही. मग तिने काय केली, ती बाई त्यांना उठवायला गेल्यामुळे ती बाई बी त्यात अडकली, त्यांच्या रूम मध्ये अडकली. त्या पोराचे आजोबा काय म्हणले, मी तुम्हाला काय बी उद्या वाचवतो म्हणून काय केले, सगळेजण, ते 3 जण तर जे होते कामगार फॅमिली, 3, पोरग, पोरगी आणि ते वडील, तिने ऑलरेडी काय झाले, डेड झाले. कारण त्यांच्या इथं आग लई हे झाली, तिने ऑलरेडी डेड झाले 3. मग हे 5 जण काय केले, हे 4, आजोबा, लेकरू लहान, त्याचे आई वडील आणि ते कामगार बाई, वॉशरूम मध्ये लपले. म्हणजे वॉशरूम मध्ये कसं, त्यात शॉवर्स वगैरे होते ना, सगळं चालू केलं त्यांनी. मग चालू केल्यामुळं काय झालं, त्यांना असं वाटलं की आग तिथे येणार नाही म्हणून सेफ व्हा म्हणून तिथे राहिले. मग ते लहान लेकरू जे वडील आहेत ना, खाली 3-3:30 वाजल्यापासून कॉन्टॅक्ट करायला चालू केले, आम्हाला वाचवा, काय बी करून, आम्ही इथं अडकला आमच्या खाली. ते आग कसं होतं तुम्हाला सांगू का, वरपर्यंत आग आली नाही, ते खालनं आग होती, खालनं 1000 डिग्री भाजल्यावानी, जळलं म्हणत त्याला, भाजल्यावानी आग होती, खालनाच आग होती, आग 1000 डिग्रीनी. विचार करा, मग कायच विचार करू शकतो नाही, लय डेंजर विषय. मग ते जे लहान लेकरं ना, त्यांचे वडील सारखं कॉल करत होते, आम्हाला वाचवा, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला वगैरे. मग फायर ब्रिगेड वाला कॉल केले. फायर ब्रिगेडची एकच गाडी आली, मग एकच, विश्वास होणार नाही, एक गाडी आली, फक्त एक. एवढी मोठी आग लागलेली. 3:30 वाजेपर्यंत गाडी आली. 5 वाजेपर्यंत ते लहान लेकराचे वडील सांगत होते, आम्हाला वाचवा, आम्ही जिवंत आहे, आम्ही वॉशरूम मध्ये अडकलो, आम्हाला वाचवा. 5 वाजेपर्यंत बघा की 3:30 ला आली, समजा 1.5 तास त्यांनी म्हणून फोन चालू होता, 1.5 तास, वाचवा वाचवा वाचवा. जेव्हा 5:15 त्या लहान लेकराचे वडील कॉल केले, सगळेजण बेशुद्ध झाले. लहान पोराचं, मी एकटाच आहे, माझं पूर्ण श्वास गुदमरलंय, माझं लास्ट कॉल आहे, ह्याच्या पुढे माझा कॉल येणार नाही तुम्हाला, तुम्ही आम्हाला बघा आता काय करता म्हणून फोन कट केले. म्हणजे बंद झाला फोन. नंतर कंटिन्यू कॉल करत गेलेले खालचे लोक,
आली फायर ब्रिगेडची गाडी, पाणी बिणी मारायला चालू केली, पाणी बिणी मारलं. तुम्हाला सांगतो तिथले लोक अक्षरशः ना शिव्या देत होते, शिव्या. आज जावा, रेस्क्यू टीम बोलवा, गाड्या बोलवा, गाड्या. फक्त बाहेरनं पाणी मारायला ते म्हणून. एवढा भयानक. तुम्हाला सांगतो रात्री 3 वाजता आग लागली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत ते वरती अडकले होते. ते लहान लेकरू सर, ते तिघं होते ना, ते दुपारी सकाळी त्यांना 11 वाजता काढले, ते कामगारच्या फॅमिलीचे तिघांना. जे बाकीचे 5 जण त्यांना वॉशरूम मध्ये अडकले होते, त्यांना दुसऱ्या दिवशी 4 वाजता संध्याकाळी बाहेर काढल्या. पूर्ण करेक्ट 12 तास तिने असं ते. तुम्हाला सांगतो भाजले गेले होते, भाजले तेव्हा खाली काढलं. आणि सांगताना एवढं वाईट वाटलं. ते लहान लेकराची जी आई होती ना, आई, त्याला असं कुशीत घेऊन दोघं मरण पावले होते. एवढं वाईट. ते लहान लेकरूला जेव्हा वरनं खाली 4 वाजता जेव्हा आणले ना, तुम्हाला सांगतो एवढं वाईट वाटायला ना, अक्षरशः ना. तिथली डिपार्टमेंट असू दे, फायर ब्रिगेडचे गाड्या, सगळेजण रडालते, सगळेजण. एवढं सोलापूरनी कधीच असलं हे बघितलं ना, मी तर माझ्या लाईफ मध्ये कधीच बघितलं नाही. एवढं बेकार ना. तिने वाचू शकले असते, रेस्क्यू टीम पाहिजे होतं, गाड्या टाइमवर यायला पाहिजे होते. आणि एक गाड्याने नाही, तिथं कमीत कमी 20 गाड्या पाहिजे होते. 20+ गाड्या असले तेव्हा ते आग विझली. 1000 डिग्रीने आग लागली होती आणि खालना आग होती. समजा आपण एखाद्या कढईमध्ये तेल टाकून त्यात खालना आग लागली होती, कसं उकळत हे. आग त्यांच्या वर होती, आग खाली होती, पूर्ण आग होती, 1000 डिग्रीची आग. कसं भाजले गेले असेल. ते लहान लेकरू भाजला गेला होता, त्याची आई, सगळे. मला सांगतो एवढं वाईट मरण झालं ना, अक्षरशः. बघा, कालचं जे रॅली निघली होती ते ह्याच्यासाठीच होते की ह्याच्या पुढे होण्यासाठी बिचारे गेले. त्यांनी तरी ते लहान लेकरू तर काय जग बघितलं. 1 वर्षात होतं, एवढं स्मार्ट होतं ना, त्याच्या फोटो मध्ये बघितलं असं, एवढं स्मार्ट होतं, एवढं स्मार्ट होतं. मला सांगण्यासारखं काय नाही. सांगण्याचं एवढंच, ब्लॉग कशासाठी करायलो, कमेंट्स आणि डीएम चालते कशामुळं. खूप जणांना माहित नव्हतं की ती एमआयडीसी ला लागलेल्या आगीमुळे त्यांचा मृत्यू झाला, टाइमवर फायर ब्रिगेडची टीम आली नाही म्हणून. तिथले स्थानिक लोक तरी एवढं शिव्या द्याल, त्यांनी फक्त एकच म्हणत होते लोक, ते लहान लेकरूला वाचवा, लहान लेकरूला वाचवा, आज जावा, आज जावा. ते लहान लेकरू आहे तिथं, त्याची आई अक्षरशः त्याला कुशीत घेऊन तो एकमेकांचं प्राण सोडले. त्याची आई, एवढं वाईट दृश्य होते ना, शपथ सांगतो कधीच विसरू शकत नाही मी तर. अक्षरशः झोप येत नव्हती विचार केली तरी. चेहरा ना, ते लहान लेकरू किती सुंदर आहे, विचार करत नाही फक्त. असं काय सांगण्याची इच्छा नाही. असं कधी होऊ नये. सगळ्या फायर ब्रिगेड प्रशासनाला एकच विनंती आहे, तुम्ही चांगलं करा ह्याच्या पुढं. असं काय झालं तर प्लीज कोणाचा जीव जाऊ नये का असल्या घटनेमुळे. तरी ते लहान लेकरू तर जग बी पाहिलं नव्हतं. प्लीज ह्याच्या पुढे असं काय होऊ नका. तुम्ही जेवढं होईल तेवढं सगळं आणा, तुमच्याकडे जे नसेल ते सरकारला सांगा प्लीज. असं ह्याच्या पुढे होऊ नये. 2 फॅमिली 8 जण मेले, त्याच्या पुढे 1 जण असल्या घटनेमुळे मरू नये. एवढेच सांगतो. धन्यवाद.